चालू झालं. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाळ कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तु धर्ममृतमिदं मे तुक्तं परिपासते, श्रद्धानामत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रिया. संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली. यांना मी सर्वप्रथम त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अखिल कोट ब्रह्मांड नायक, सर्व शक्तीचे आधारस्तंभ, परमपिता परमेश्वर यांच्याही चरणी नतमस्तक होतो. दुपारी 1 वाजल्यापासून आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये एकत्र बसलेला आहात. असे साधू संत मायबाप, भगवंतावर जीवापाड प्रेम करणारे, नव्हे ज्यांच्यावर भगवान परमात्माच प्रेम करतो, असे सर्व संत सज्जन मायबाप, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. खरं म्हणजे मी माझं प्रेमश्रेष्ठ भाग्य समजत होतो. मला वाटत होतं की ही पुण्य पावन भूमीमध्ये यावर्षी आपल्या पुण्यवान लोकांचं दर्शन होईल की नाही वाटत होतं मला. पण भगवंताच्या कृपेनं आमचे सेक्रेटरी साहेब यांनी रात्री फोन केला आणि सुयोग असा की आज सुट्टी आहे. सकाळी झेंडावंदन झालं, कामाच होतो आणि जसं
दुधामध्ये साखर पडावी, त्याच्यामध्ये केशर पडावा, अशा पद्धतीने झालं. पुण्यभूमी पुण्यवंत अशी आठवण, पापी यांना आठवण. आणि जी पुण्यवान भूमी असते ती फक्त पुण्यवानालाच आठवते, पाप्याला ती आठवत नाही. याच नाही ना या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये शेवटच्या क्रमांकाची जी ओवी आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करायला लागले. आणि उपदेश करताना म्हणायला लागले, ये तू धर्म्यं रत्नमिदं यथोक्तं परिरूपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रिया. आईला वडिलांना सर्वच लेकर प्यारे असतात. अगदी बेवडं असलं तरी, कसं वाया गेलेलं जरी लेकरू असलं तर मायला प्यार असत. तसं आपण भगवंताची लेकर आहोत आणि भगवंताला आपल्याविषयी भगवंताला प्रेम असणारच आहे. परंतु भगवंताचा अतिप्रिय भक्त कोण? भगवंताला कोणता भक्त आवडतो? मायला कोणतं लेकरू आवडतं? 4 लेकरं असतील तर 4 लेकरं आवडतात, पण त्याच्यात जास्त लेकरू कोणतं आवडतं? तर तशा पद्धतीचा मग भगवंतांनी या ठिकाणी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं की तू धर्मामृतमिदं, धर्मामृत म्हणजे शरीरामध्ये ज्याच्या धर्माचं अमृत आहे. हेतू धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, पर्युपासते म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये धर्मामृत रसायन भरलेलं आहे. पण मला सांगा, ज्याच्या शरीरामध्ये धर्मामृत रसायन भरलेलं आहे पण त्याच्या मनामध्ये जर श्रद्धा नसेल, अंतःकरणामध्ये श्रद्धा जर नसेल, तर भगवंताने सांगितलं की तो माझा प्रिय भक्त नाही. श्रद्धाना श्रद्धा असली पाहिजे, संपूर्ण विश्वास असला पाहिजे, भगवंता विश्वास असला पाहिजे. श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रिया. आणि असा श्रद्धावान, शुद्ध भक्ती करणारा, संपूर्ण विश्वास असणारा जो माझा भक्त आहे तो मला अति प्रिय आहे. मग आता या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा मला उपदेश करायला. आणि आपलं गावकऱ्यांचं सर्वांचं प्रेमश्रेष्ठ वाक्य असं आहे की आपल्या गावामध्ये पांडव प्रताप पोथी चालू आहे. आणि पांडवांनी भगवंतासाठी काय केलं, संपूर्ण जीवन चरित्र तुम्हाला श्रवण करण्याचा लाभ या ठिकाणी मिळाला. आणि भक्तीचा मुख्य पाया जर कोणता असेल तर ते म्हणजे श्रवण. भक्तीचा मुख्य पाया आहे तो श्रवण करणे, ऐकणे. परंतु ऐकत असताना सज्जनो एक लक्षात घ्या, ऐकत असताना संतोषामृत तृप्त मनाची एकाग्रता पाहिजे. संतोषामृत तृप्त मनाची एकाग्रता पाहिजे. मन संतुष्ट पाहिजे. इथं मंदिरात आलो ना, घरचं काहीच म्हणत आणायचं नाही, किती का नुकसान नाही. पण असं मग आता घरून येतानाच आपण घरची व्यवस्थापन करून यायची. म्हणून माणसाने भक्ती का करावी? भक्ताचा अतिप्रिय भक्त बनायचा असेल तर काय करावं लागेल? कोणतं धर्मामृत असेल आपल्या शरीरामध्ये पाहिजे. भक्ती काय करावी? सज्जनो, माणसाला माणूस म्हणून जर या पृथ्वीवर जगायचं असेल तर 3 पैकी एक आश्रय महत्वाचं आहे. पहिला आश्रय राजाचा आश्रय. राजा कुणाला आश्रय देतो?
ज्याने भोकनपट्टी करून विद्या घेतलेली आहे आणि भोकनपट्टी केली, अर्थ कळत नाही त्यांना 11 येत असत आणि भोकनपट्टी करून अभ्यास केला शाळेमधला की राजा आश्रय करतो आणि राजाने आश्रय दिला की त्या व्यक्तीला मरेपर्यंत राजा पोचतो. राजा जो आहे तो मरेपर्यंत पोचतो. त्याच्यानंतर तो मेल्याच्यानंतर त्याची पत्नी जरी हयात असेल तरी त्याला राजा पोचतो. मग आता काही करण्याची गरज नाही. मग राजाश्रय मिळाला, विद्या पाहिजे. पण विद्या घेत असताना आपण आपल्या लेकरांना सांगा, गरीब आहे, श्रमाचे काम करत नाही, दारिद्र्य होत नाही. गरीबानं श्रमाचीच काम करायला पाहिजे, बेश्रमाची काम करता कामा नये. त्याच्यानंतर श्रीमंत आहे पण कष्ट करून विद्या घेत नाही, त्याच्या घरामध्ये लक्ष द्या. श्रीमंताला श्रीमंती टिकवायचं असेल तर त्यांच्या लेकरांनी कष्ट करूनच विद्या घेतली पाहिजे. आणि वाममार्गाने जर विद्या घेतली तर घरामध्ये दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. पहिला आश्रय समजला, पहिला आश्रय म्हणजे राजाचा आश्रय. पण या ठिकाणी आपण मला सोडून जे बसलेले आहेत यापैकी मला वाटतं कुणालाही राजाचा आश्रय नाही, तो फक्त मला आहे राजाचा आश्रय. म्हणजे आता मी चिंतामुक्त राहू शकतो, प्रसन्न राहू शकतो आणि प्रसन्न राहून मी भजन करू शकतो, मला वाटेल ते करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आश्रय महत्वाचा म्हणजे समाजाचा आश्रय. राजाश्रय नाही तर समाजाचा आश्रय पाहिजे. आणि सज्जनो लक्षात ठेवा, समाजाचा आश्रय जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर साहित्य, कला आणि विद्या या 3 गोष्टी पाहिजे. साहित्य स्वतःच पाहिजे, चोरलेलं जमत नाही. चोरलेलं जमत नाही, कारण चोरलेलं साहित्य असेल, समजा खुरप आहे, चोरून घेतलेला आहे आणि शेजाऱ्याच्या शेतामध्ये खुरपा आहे, येळा आहे, चोरून घेतलेला आहे, आपल्या शेतामध्ये कामाला करून की बाई माझाच जमत नाही. कोणतेही नांगर असू द्या, काही असू द्या, साहित्य कष्टाने घेतलेलं पाहिजे. त्याच्यानंतर कला, 64 कला आहे. 64 कलेपैकी आपल्याकडे 4, 2 तरी 10 तरी 5-10 तरी कला असेल. म्हणतो मग आता शिकून हा मला काय करायचं आहे, नाही, मरेपर्यंत आपण मरेपर्यंत शिकता येईल, काही अडचण. आणि एकही कला नसेल तर माणूस आणि पशु काय करतात. माणूस असून विद्या नाही, माणूस असून कला नाही, आणि माणूस असून एक बी साहित्य नाही. पशु आहे, मग त्याने जिथल्या क्रमाला जन्माला घालायला, आपण जन्माला घालायला आला तसा पशु मिळाला तशा पद्धतीने आपले. पण सज्जनो एक लक्षात घ्या, समाज असे किती मी देतो, जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत देतो. वय संपले की समाज आश्रय देत नाही. समजा एखाद्याकडे घर बांधण्याची कला आहे, घर बांधलं, घरामध्ये त्याला हिंडा फिरायला प्रवेश आहे, वास्तुशांती झाली, त्याला कपडे केले, आहेर त्याला वाट लावून दिलं आणि त्याला पुन्हा आणखी घरामध्ये आला, तंबाखू थुकला तर मग काही मिळत नाही ना, पण बांधकाम करताना पुन्हा येऊन वास्तुशांती झाली, थुकून जाऊ द्या बरं, त्याला घरात दे नाही. बरं घर बांधला म्हणून त्याला पुन्हा मला पैसे द्या, आपण पैसे देतो त्याला, देतो. मग समाज आश्रय करतो, कसं माणसाला समाज आश्रय करतो, परंतु कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत. वय संपलं की समाजाचा आश्रय संपला, समाज पुन्हा आश्रय देत नाही. पण कला असेल, अंगात ताकद आहे,
तोपर्यंत समाज डोक्यावर साधी मर्दा वाजवायची कला असेल, गायन असेल, कोणती असेल, मान आहे, स्टेज आणि कला असेल, शिलाई मशीन, कपडे शिवायचे जर समजा शिकता आल्या माता भगिनींना तरी मान आहे. जम्परचा टाचायचा असेल तर 10 रुपये 20 रुपये मिळेल. म्हणून कला पाहिजे, समाजाश्रय म्हणून. आणि त्याच्या राजाश्रय बी नाही, समाजाश्रय बी नाही. माय बापू भगवंताचा तरी आश्रय असा होते, भगवंताचा तरी आश्रय असायला पाहिजे. मग आता ज्यांना 2 आश्रय नाही, राजाचा आश्रय नाही, आता ह्या वयात शाळेत ऍडमिशन घेता येत नाही, शाळा जाऊन शिकायला येत नाही. बरं आता ह्या वयामध्ये काही कला शिकावं, डोळ्याला दिसत नाही, चष्मा घातल्याशिवाय दिसत नाही, आता टीव्ही जमत नाही. मग आता करण्यायोग्य सहज आणि साधी आणि सोपी साधना जर कोणती असेल भक्ताचा प्रिय भक्त बनण्यासाठी, देवाची काय जण माय त्याच्या नाडी लागलं कुन्नाचं देव झालंय माय. त्या तुकाराम महाराजाचं तसलं, त्या नामदेव महाराजाचं काय फजिती माय, लग्नातली फजिती ते तुला. माझ्या सुंदर देवाचं तर चालूच नका माय, तिथं डायरी दिली तर काय आयुष्यावर उपवाशीच माय. आणि देवाच्या नाडी लागले की असंच होते. आणि काय तुला नीट केलं आहे, एक लक्षात घ्या सज्जनो, भगवंताच्या दिशेला तुम्ही एक पाऊल टाका, भगवंताचं नाव घ्या. एक पाऊल टाका, भगवंत तुमच्यासाठी 10 पाऊल टाकून होतो तुमच्याकडे. पण श्रद्धा, श्रद्धा ही श्रद्धा फार महत्वाची. आणि श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, एक सांगतो तुम्हाला सहज आठवलं म्हणून की आवाज कमी करून करतो. ठीक आवाज. मग हा विश्वास आणि श्रद्धा ज्यावेळेस आपल्या मनासारखं घरामध्ये व्हायला, आपल्या संसारामध्ये, की समजायचं की भगवंताची आपल्यावर कृपा आहे. साधं गणित सांगतो तुम्हाला, ओळखायचं. आपल्या मनासारखं व्हायला लागलं, वर्ग ऍडमिशन घेतलं, 5 जण नोकरी लागली, शेतामध्ये बिनून टाकलं, 18 मन जेव्हा जडी पैसे म्हणलं की 20 मन जेवायला. मनासारखं 10,000चा बिल घेतला, 15,000ला ऐकला, 20,000ला ऐकला. मनासारखं व्हायला की समजायचं भगवंताची आपल्यासोबत आपल्यावर कृपा आहे. भगवान कृपा करत असताना सर्व त्याच्या मनासारखं. पण काय होतं की ज्यावेळेस आपल्या मनासारखं व्हायला लागतं त्यावेळेस आपल्या मनामध्ये अहंकार होतो. मी करायला माझ्यामुळं व्हायला, मी करायला काय होते, मी केलो म्हणून झालं, माझ्यामुळंच आलंय, मी केलो. भगवान परमात्मा म्हणते यांना लई मी करायचे फोटो. ठीक आहे जा कर. आणि भगवान परमात्मा काय करतो की आपली मिलन शक्ती काढून घेतो आणि विरह शक्ती आपल्याकडे पाठवतो. आणि ज्यावेळेस भगवानाची विरह शक्ती आपल्याकडे येते त्यावेळेस आपल्या मनासारखं पाहिजे. पोरग आपलं ऐकत नाही, पोरग ऐकणार, पोरग ऐकत नाही, कुठलीच गोष्ट मनासारखी होत नाही. आणि असं व्हायला लागलं की समजावं की आपल्याकडे भगवंताने विरह शक्ती आपल्याकडे पाठवली. आणि ज्यावेळेस भगवंताची विरह शक्ती आपल्याकडे येते तर संकट, आणि संकट यायला लागले, पण त्या संकटामध्ये आपली फसगत होत नसेल तर समजावं की भगवंताची आपल्यावर कृपा आहे, भगवंताची आपल्यावर कृपा आहे. आणि जर संकटाचं निवारण होत नसेल
त्या संकटामध्ये आपण फसत असू, अडकत असू, तर समजावं भगवंताच्या कृपा आहे. आणि मग त्या वेळेमध्ये आपण भगवंताला आत्मनिवेदन करायला पाहिजे. हे भक्तीचा तिसरा पाय आहे, आत्मनिवेदन. आणि आत्मनिवेदन कसं करावं, रुक्मिणी मातेकडून शिकव. रुक्मिणी मातेने भगवंताला आत्मनिवेदन करताना सांगितलं की त्रिभुवन सुंदर तुझी सुद्धा करते. जे 6 श्लोक आहेत भागवतामध्ये आले. रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलं त्रिभुवन सुंदर तुझी सुद्धा केली. आणि भगवंताची स्तुती करा. भगवंताने दिलेलं संकट हे भगवंताचं आहे म्हणावं. भगवंत जे काही आलं ते प्रारब्धानुसार आपल्याला जे काही प्राप्त झालं ते भगवंताने दिलं म्हणावं. आणि असं केलं की भगवान परमात्मा पुन्हा आपल्याला जवळ घेतो. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील. परंतु भगवंताची म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर होण्यासाठी भगवंताचीच कृपा आपल्याला लागते. आणि ही लगन जी आहे भगवंतासोबत लावण्यासाठी एक छोटस भजन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. मुझे ऐसी लगन तू लगा दे कि मुझे पायाला कळ लागली असेल तर उठून उभा टाकायला हरकत नाही, कारण 1 वाजल्यापासून तुम्ही बसून आहात. ज्यांना पायाला कळ लागली त्यांनी उठून उभा टाकायला हरकत नाही भजनाचं, कारण ज्यांना हात शुद्ध करायचे त्यांनी काय वाजवायचे, ज्यांना पाय शुद्ध करायचे त्यांनी पाय मोकळे करायचे, आणि ज्यांना मुख पवित्र करायचं आहे त्यांनी मुखामधून नामाचा जयघोष करायचा आहे. कौन कौन चाहते हैं कि उनकी गलत भगवान से प्रेम ऐसा भगवान से हो जाना चाहिए. उठाना पड़े एक नंबर सर्वांनी काय व्हायचं.